शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन करण्यात आलेल्या सुकाणू समितीमध्ये उभी फूट पडली आहे। त्यामुळे 1 जून पासून सुरू झालेल्या शेतकरी आंदोलनाचं पुढे काय होणार असा सवाल उपस्थित होतोय। पाहूया या फुटी संदर्भातला हा आमचा रिपोर्ट। शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि त्यांच्या लढ्याला सरकार दरबारी पोहोचवण्यासाठी सुकाणू समितीची घोषणा करण्यात आली। या समितीमध्ये गुरुवारी शेतकरी नेत्यांचा समावेश करण्यात आला। यानंतर सुकाणू समितीची गुरुवारी नाशिकमध्ये बैठशाला देण्यात आला। मात्र याच समितीमध्ये आता भांड्याला भांड लागण्यास सुरुवात झाली आहे। सरकारशी चर्चा करायची की नाही या मुद्द्यावरून सुकाणू समितीमध्येच 2 गट पडले आहेत। सुकाणू समितीमध्ये एकवाक्यता नसल्याचा आरोप शेतकरी नेते अनिल घनवट यांनी केला आहे, तर शेतकरी नेते गिरीधर पाटील यांनी समितीवर राजकीय थिल्लरपणाचा आरोप केला आहे। आंदोलनामध्ये ज्या पद्धतीने तुमची सक्षमता किंवा अभ्यास दिसायला पाहिजे तो आजच्या मागण्यांवरून दिसत नाही आहे। कारण या मागण्या ज्या इतक्या प्राथमिक अवस्थेतल्या आहेत की ते सरकार एखाद्या वेळेस देऊन पण टाकेल। आणि कर्जमाफीच्या बाबतीत जर तुम्हाला बोलायचं असेल तर कर्जमाफी सरकारच्या दृष्टीने 3 दिवसापूर्वी देऊन झालेली आहे। त्याच्यामुळे त्याच्यावरची चर्चा होणं हे काही शक्यच नाही। एकदा फक्त कर्ज माफ करून पुढे कर्ज होणार नाही अशी काही परिस्थिती नाही। जोपर्यंत तुम्ही शेती धंदा फायद्यात येत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही ना। आम्हाला भीक नकोय, आम्हाला आणि एक असलेलं कर्ज सुद्धा फेडायला तयार आहोत, परंतु ते फेडायपुरते पैसे येऊ द्या ही शेतकऱ्यांची भूमिका आहे, ही शेतकऱ्यांची मानसिकता आहे। याच्या दृष्टीने काही विचार होत नाही या आंदोलनामध्ये, म्हणून आमचा याचा विरोध आहे। सुकाणू समितीचे सदस्य आणि आमदार बच्चू कडू यांनी सगळ्यांना एकत्र राहण्याचा सल्ला दिला आहे। जे काही सदस्य असेल सन्माननीय त्या सदस्यांनी सध्या कुठलेही वक्तव्य न करता, कारण त्यांच्या वक्तव्यामुळे उद्या शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे, सरकारचं ना आमचं नुकसान नाही होणार आहे, आणि म्हणून हे लक्षात घेतलं पाहिजे। म्हणून आज आपण पाहिजे का पहिले सुकाणू समिती आणि सुकाणू समितीच्या माध्यमातून या भागातला, या महाराष्ट्रातला, देशातला शेतकरी महत्त्वाचा आहे, कारण हा लढा निर्णायक लढ्यावर आलेला आहे। आज जर थोडंसं मान अपमान सन्मान काही मागण्या इकडे तिकडे थोडंसं दूर करून आम्ही एकत्रित असणं महत्त्वाचं आहे। सुकाणू समितीमध्ये पडलेल्या या उभ्या फुटीच्या पार्श्वभूमीवर रविवारी सरकारनं स्थापन केलेल्या मंत्री गटाशी समिती सदस्यांची चर्चा होणार आहे। मात्र अंतर्गत वादामुळे शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न आणि आंदोलनाच्या मूळ हेतूला धक्का लागू नये एवढीच माफक अपेक्षा आता बळीराजा व्यक्त करतोय। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।